म्हणजे जर मी सुहासवर प्रेम करतच नाही तर त्याच्याशी लग्न का करू ना? त्याच्यात काही खोट आहे म्हणून नाही हा, पण जर दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम नसेल तर त्यांचा संसार सुखाचा कधीच होऊ शकत नाही. पण आय एम हॅपी हे तुला रिअलाइज झालं. सत्यजित, म्हणजे आता मी त्याच्याशी लग्न केलं नाही तर चालणार आहे. तू थांबवशील ना हे लग्न? आणि लग्न मोडल्यानंतर मला तुझ्याबरोबर राहू देशील ना? बोल ना. मंजिरी, जरा एक 10 मिनिटं बाहेर थांब. मला बोलायचं प्रियाशी. बर. प्लीज. काय ग, इथे अशी का बसली आहेस? नाही, असंच. बोला नाही. अगं, प्रियाला शोधतीये. मगाशी देवाजवळ पत्रिका ठेवत होतो ना आम्ही, तेव्हा होती माझ्या बरोबर. पण नंतर मी येते म्हणून कुठं गायब झाले काही सापडत नाही. गौरांग दमलाय तिला शोधून. तिच्या मैत्रिणींची नावं घालायची ना पत्रिकांवर. हो, ती यांच्या बरोबर आमच्या रूम मध्ये बोलते, काहीतरी महत्वाचं बोलते. आई, मी तुमच्या रूम मध्ये? हो, म्हणजे मी बोलावून आणलं असतं पण नाही, असू दे असू दे. मी नंतर बोलीन ना तिच्याशी. तू माझ्यासाठी तिला बाहेर जायला सांगितलं. थँक्यू. मला माहितीये तू कितीही नाकारलंस तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तुझी प्रेम करण्याची हीच पद्धत आहे, हेही मला माहितीये. प्रिया, मी खूप आरामखोर आहे. नीच आहे, स्वार्थी आहे. अनेक वादळांनंतर माझ्या आणि मंजिरीच्या आयुष्यात आता सुख आलंय आणि ते सुख जपण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. तुला सुहास बरोबरच तुझं लग्न मोडायचंय, खुशाल मोड. पण ते लग्न मोडल्यानंतर मी तुला माझ्या घरात, माझ्या आयुष्यात राहू देईन, या भ्रमाखाली अजिबात राहू नकोस. आणि कसं आहे प्रिया, एखाद्या माणसाला आपल्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी त्याला हाताला धरून घराबाहेर हाकलायलाच हवं असं काही नाहीये. 1000 कारणं शोधू शकतो मी. तू इथून दूर निघून जाण्यातच तुझं कसं भलं आहे हे मी जर घरातल्यांना पटवून दिलं ना, तर मान सन्मानानं वाजत गाजत अलगदपणे माझ्या आणि मंजिरीच्या आयुष्यातून बेदखल होशील तू कायमची. डाव टाकायचेच ठरवले ना तर मला खूप चांगले टाकता येतात प्रिया. माझा आणि मंजिरीचा संसार जपण्यासाठी, तो प्रोटेक्ट करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आता जर तुला सुहास बरोबरचं तुझं लग्न मोडायचं असेल, गो अहेड, माझं काहीच म्हणणं नाही. हे सगळं फक्त तूच करू शकतोस का?
बाकी सगळे मूर्ख आहेत असं वाटतं का तुला? सत्यजित, जर मी ठरवलं आपल्या दोघांबद्दल मंजिरीला सगळं सांगून टाकायचं तर शेवटी आलीस ना तुझ्या लेवलवर. ब्लॅकमेल. पण कसं आहे प्रिया, एक साधं तत्व आहे. एखादा माणूस एखाद्या गोष्टीला धरून जर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर मुळात ती गोष्टच नाहीशी करून टाकावी. मग ब्लॅकमेल केलं जाण्याची भीती उरत नाही. तू जाऊन मंजिरीच्या कानात विष ओतण्याआधी मी जर मंजिरीच्या पायावर पडून तिची माफी मागितली आणि माझ्या सगळ्या चुकांची कबुली दिली तर मग काय उरेल तुझ्या हातात सांग ना. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एकदा का मंजिरीला आपल्याबद्दल कळलं की तीच तुला राहू देणार नाही या घरात. कळलं ना? मंजिरी स्वतः हाताला धरून तुला घराच्या बाहेर फेकून देईल. फार साधं समजू नकोस तिला. कानाखाली आवाज काढला होता एकदा तुझ्या, आहे ना लक्षात? सो बाहेर हॉलमध्येच असेल मंजिरी. मी एक काम करतो, मी जातो आणि तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. अत्यंत इमोशनल होऊन तिच्या पायावर पडून आपल्याबद्दल सगळं सांगतो, तिची माफी मागतो. तुलाही वेळ मिळेल तुझ्या बॅगा पॅक करायला. सत्यजित, थांब थांब प्लीज, ऐक माझं. नको जाऊस तिच्याकडे. तिला काहीही सांगू नकोस. आय प्रॉमिस, यापुढे माझ्याकडून तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मी विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावर? सत्यजित, स्वतःचा तमाशा करून नाही घ्यायचंय मला. अरे बस ना. नग तू मारशील मला. मी कशाला मारेल? बाहेरच्या लोकांकडे जास्त जायचं नसतं. पण मी ह्याच घरात राहते. तू याच घरात राहते? हो. मी सोन्या. आणि मी मंजुषा. पण तू मला मंजुषा ताई म्हणू शकतोस. बघ, झाली की नाही आपली मैत्री? इथे एकटाच काय करतोय? खेळत होतो. कुणी बी नाही ना माझ्या संग खेळायला. पहिले नेत्रा वहिनी होती, पण आता तिला बी वेळ नाही. ते बाळ अजून लहान आहे, त्या संग बी खेळू नाही शकत मी. म्हणून कॅच कॅच खेळत होतो. बर, मग आजपासून तुला खेळायला एक नवा भिडू मिळाला. कोण? मी. पण तू तर मुलगी आहेस ना, मुलींना थोडी ना येतं खेळायला. अरे, असं कोणी सांगितलं तुला? असं काहीच नसतं. चल, टाक बॉल. ताई, तू तर सॉलिड आहेस. मग आमच्या आईतल्या मोठ्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायचं मी. आता आपल्यालाही जमणार. येस. अरे,
पेनड्राईव्ह? ते मला वहिनीने दिलंय. मी जातो, वहिनी मला बोलवते. अरे आई, मी जरा पुण्याला जातोय. पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता. त्यांना आशिषच्या मृत्यूबद्दल आणखीन थोडीशी चौकशी करायची. काही काळजीचं नाहीये ना? नाही नाही, रुटीन चौकशी आहे. संध्याकाळपर्यंत परत येईन. सत्या, तू प्रियाशी काय महत्वाचं बोलत होतास ते बोलून झालं? आई, मी स्पष्टीकरण नकोय मला आणि मी जाबही विचारत नाही. पण एकच गोष्ट सांग सत्या, मंजिरीला असं बेडरूमच्या बाहेर उभं करून तू प्रियाशी आतमध्ये बोलत बसणं बरं दिसतं? आई, मला प्रियाशी जे बोलायचं होतं ते मंजिरी समोर बोलणं शक्य नव्हतं. एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील? तुझ्यात आणि प्रियात असं काही नाहीये ना जे मला माहित नाही? नाही. निघू मी? सांभाळून सत्या. काय आहे यातनं आवाज बी येत नाही. काय रे, एकटं काय करतोस इथे? काय नाही. सोन्या, मी काय सांगितलंय तुला? खोटं बोलायचं नाही. काय लपवतोयस दाखव. वहिनी मी काहीच नाही लपवते. बघू काय लपवतोस. अरे, पेन ड्राईव्ह? सॉरी वहिनी. हा पेन ड्राईव्ह कुठे मिळाला रे तुला? का? पेन ड्राईव्ह पेंडा? नावाचं राहू दे रे. कुठे मिळाला ते सांग. तुला कुणाच्या कामाचं असेल ना? तो मला खेळताना गावला, पण तो आता माझा आहे. अरे हे काय? असं नाही करायचं बाळा. हे कुणाचं तरी कामाचं असेल ना, काहीतरी महत्वाचं असेल त्यात. यात काय एवढं कामाचं? अरे याच्यात ना खूप महत्वाची माहिती साठवून ठेवता येते बाळा. पर आता तो माझा आहे. सोन्या, असा हट्ट नाही करायचा बाळा. तुला ती लाकूड तोड्याची गोष्ट माहितीये? ती रे, एक लाकूड तोड्या असतो, त्याची ती लोखंडाची कुऱ्हाड असते. मग तो लोखंडाची कुऱ्हाडच आपली म्हणून परत घेतो. मग तो कसा वागतो तसंच आपण वागायचं असतं. आपली गोष्ट आपली असते. दुसऱ्याची कुठलीही वस्तू आपली म्हणून मागायची नाही. बॅड मॅनर्स असतात, असं नाही वागायचं. वहिनी मी गुड बॉय आहे ना? हो, जा आता खेळायला जा. वेडा. वहिनी, काय ग झाला तुझा त्रास सुरू? तुझा तो पंप कुठे आहे? हे घे, हे घे, घे. बरं वाटते का? काय ग बहिणी, या प्रसंगी उपयोगी पडणारी ही वस्तू अशी ड्रॉवर मध्ये ठेवतात का? उशाशी ठेवायची नव? हो, तू ना नक्की दगदग केलेली असणार. नाही हो, ते पॉलिश होऊन आलेले दागिने बघत होते. अशी एकदमच उबळ आली मला. पण आराम करायचा ना ग बहिणी जरा. आता इथेच ठेवते ते. ठेव. आणि आराम काय, एवढी कामं पडली आहेत घरामध्ये. अगं काम होतच राहतील, पण तू आधी तुझ्या तब्येतीला सांभाळ. अच्छा, सत्याला सांगू नका. तुम्हाला माहिती आहे ना त्याचा स्वभाव. लग्नामध्ये एक काम मला मनासारखं करू देणार नाही तो. बरोबरच हाय त्याच. तू अशी दगदग करणार
मग त्याला कसं सहन होईल समजा. आता तुम्ही नका सुरू हो परत. झालं मग आमचं बोलणंच खुंटलं. असं नाही हो. आता वय परतवे दमायला होतं ना आपल्यासारख्यांना. आपल्यासारख्यांना नाही हा, तुझ्यासारख्यांना. मी अजून तरणीसाठी आहे. माझ्यासारख्या वयस्क म्हाताऱ्या माणसांना. बरोबर. पंच, हं? मी काय म्हणते, तुमचं बोलणं झालंय का प्रियाशी? कशाबद्दल? नाही, विषयावर असं नाही, पण सकाळपासून काही बोलणं झालंय का तुमचं? नाही ग. म्हणजे बघ, सकाळी आपण पत्रिका बघत होतो तेव्हा ती आलती. अगं आता ती तिच्या खोलीत असेल. हा, बोलून आणू का? नाही नाही, नको नको. काय, मला आपला सकाळी तिचा मूड जरा वेगळा वाटला. नाही ग, बरी होती ती. नाही, तुमच्या नसेल लक्षात आलं. पण मी देवापुढे पत्रिका ठेवायला घेऊन गेले ना तिला बरोबर, तेव्हा अशी दामटून ओढून आणल्यागत वागत होती बघा. नाही, असं असेलही. आता लग्न ठरलं की मुलींना टेन्शन येत असेल, त्यांची चिडचिड वाढत असेल, नाही का? तुम्हाला काय वाटतं? वहिनी, तुझं आपलं काहीतरीच. हा, आता मला कसं ठाव असणार? मला काही अनुभव आहे लग्नाचा. त्याच्यासाठी अनुभव घ्यायची काय गरज आहे? बघून कळतं की आपल्याला. वहिनी, मला तुझं काय बी समजत नाही बघ. प्रश्न बी तूच विचारतेस आणि उत्तर बी तूच देतेस. म्हणून सांगते, जरा आराम कर, बरं वाटेल तुला. हे समजा मी आवरून ठेवू का? मी ठेवेन नंतर. चल येते मी, पण आराम कर. हा, मला माहितीये सत्यजित, मनात आणलंस तर तू कुठलाही डावपेच टाकू शकतोस. तुझ्यातलं हेच किलर इन्स्टिंक्ट तर मला आवडतं. पण तुला माहितीये का, मी सुद्धा तुझ्यासारखीच आहे. मंजिरीसारखी मुळू रडत बसणारी नाहीये. आता हे युद्ध आपल्यातलं आहे. तुझा आणि मंजिरीचा संसार जपण्यासाठी तू लढतोयस, आणि तोच संसार उद्ध्वस्त करण्यासाठी मी. आणि मी हे युद्ध हारणार नाही. तुझ्या माझ्या संबंधांबद्दल तू मंजिरीला सांगितलंस तर तू तिला हवं तसं गुंडाळशील, माहितीये मला. पण जर हीच गोष्ट तिला बाहेरून कळली तर? तू सांगितलंस तर तो कबुली जबाब असेल, पण जर तिला हे बाहेरून कळलं तर तो आघात. आणि युद्ध जिंकण्यासाठी असले आघात करावेच लागतात. आता तो पेनड्राईव्ह असताना माझ्याकडे तर आत्ता या क्षणाला जाऊन मी कुठे गेला तो पेनड्राईव्ह? दीक्षित. भाऊजी, हा वहिनी, बोला ना. तुम्ही कुठे बाहेर चाललात का? अहो, बाहेर म्हणजे काय, प्रियाच्या लग्नाची गडबड. आई म्हणाली या पत्रिका कुरिअर कर. तिला बोललो आत्ताच जातो. अच्छा. ए, तुमचं काही काम होतं का? हो, काम म्हणजे छोटंच. तुमचा लॅपटॉप हवा होता थोडा वेळ. अहो, आहे तेच, घ्या की. ओके. नाही, काय झालं ना, हे लॅपटॉप सोबत घेऊन गेलेत आणि सोन्याला हा पेनड्राईव्ह मिळाला. मी म्हटलं यांच्या कामाचं असेल तर चेक करून घ्यावं, म्हणून मागायला आले.
हो आय नो. नाही नाही, ते बघा काय ते चेक करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके थँक्यू. वहिनी काय थँक्यू, लॅपटॉप घेऊ का, काय चाललंय? अहो मी तर म्हणतो हा लॅपटॉप घ्या, तुमच्या रूम मध्ये जा आणि आरामशीर चेक करा. नाही 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 तसं नाही, अगदी छोटंसं काम आहे हे. चेक झालं की मग मी जाईन. बरं बरं ठीक आहे, मी आलोच. हो ओके बाय.